सहकार पेपर 2025मध्ये जो बोर्डमध्ये विचारला गेला त्याच्या संदर्भात आपण आजचा व्हिडिओ बघणार आहोत आणि तो आपण उत्तरासहित बघणार आहोत। तत्पूर्वी आपल्याला विनंती आहे की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। यामधील प्रश्न क्रमांक 1 जो आहे तो 20 गुणांचा आहे। त्यामधील अ बघूया आपण। खालील दिलेल्या पर्यायामधून योग्य पर्याय निवडून आपल्याला खालील विधाने पूर्ण करा व ते पुन्हा लिहायचे आहेत। पहिला आहे सभा तहकूब करण्याचा अधिकार यांना आहे, तर याचं उत्तर बरोबर आहे अध्यक्ष। आणि दुसरा आहे जागतिकीकरणाच्या प्रक्रियेनंतर सहकारी संस्थांना सरकारकडून दिल्या जाणाऱ्या मदतीमध्ये एकंदरीत आपण पाहतो की कपात करण्यात आली आहे। तिसरा आहे नोंदणी अर्जासोबत उपविधीच्या प्रती जोडाव्या लागतात, तर याचं योग्य उत्तर आहे बरोबर 4। त्यानंतर चौथा आहे भारतातील पहिला सहकारी संस्था कायदा रिकाम्या जागा साली संमत करण्यात आला, याचं योग्य उत्तर आहे 1904। त्यानंतर 5 आहे वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंधन संस्था ही या ठिकाणी आहे, तर याचा योग्य पर्याय नागपूर हा बरोबर आहे। त्यानंतर योग्य जोड्या आहेत आपल्याला दिलेल्या, एकूण अ ब क ड ई असे पर्याय आहेत आणि इकडं आपल्याला ब गटामध्ये 10 दिले आहेत, त्यापैकी योग्य आपल्याला पर्याय निवडायचा आहे। तर यापैकी पहिला आहे मॅक्लेगन समिती अहवाल, तर हा आपला 1915 साली आहे। त्यानंतर आहे अंतिम सभा, याचा पर्याय बरोबर आहे 5 नंबरचा, जो की सहकारी संस्थेचा शेवट असतो। त्यानंतर क आहे सचिव, तर तो सहकारी संस्थेचा सेवक असतो, पर्याय 2। आणि ड आहे ग्राहक, तर ग्राहक आपला स्पर्धात्मक बाजारपेठेचा राजा असतो। आणि ई आहे जिल्हा उपनिबंधक, तर याचा योग्य पर्याय आहे जिल्हा स्तर। तर त्यानंतर आहे खालील विधाने चुकी बरोबर आपल्याला लिहायचे आहेत। नंबर 1 आहे सहकारी संस्थेच्या दृष्टीने हिशेब तपासणी महत्त्वाची असते, हे बरोबर आहे। त्यानंतर दुसरा आहे अवैधानिक पुस्तके तयार करणे कायद्याने बंधनकारक आहे, तर हे चूक आहे। तिसरा आहे अध्यक्षांच्या गैरहजेरीत पदभार सचिव सांभाळतो, हे विधान चूक आहे। चौथा आहे सहकारी पतपुरवठा रचना त्रिस्तरीय आहे, हे विधान बरोबर आहे। त्यानंतर 5वा आहे सहकारी संस्थेचा आयुक्त व निबंधकाची नियुक्ती राज्य शासन करते, हे विधान बरोबर आहे। त्यानंतर ड आहे एका वाक्यात उत्तरे आपल्याला लिहायची आहेत। पहिला आहे डॉक्टर धनंजयराव गाडगीळ सहकारी प्रबंधन संस्था स्थापनेचा प्रमुख हेतू आहे प्रशिक्षण देणे। त्यानंतर दुसरा आहे लाभांश म्हणजे काय, तर सभासदांमध्ये वाटप केला जाणारा नफा म्हणजे लाभांश आहे। तिसरा आहे सभेची कार्यक्रम पत्रिका म्हणजे काय, सभेत करावयाच्या कामाची क्रमवार सूची म्हणजे सभेची कार्यक्रम पत्रिका होय। चौथा आहे तालुका पातळीवर सहकारी संस्थाचा प्रमुख नियंत्रक अधिकारी कोण असतो, याचं उत्तर आहे सहाय्यक निबंधक। 5वा आहे निरंतर हिशेब तपासणी म्हणजे काय, संस्थेच्या अंतर्गत वर्षभर तपासनिकांची तपासणी केली जाते, त्याला आपण निरंतर तपासणी असं म्हणतो। यानंतर यामध्ये खालील संज्ञा स्पष्ट करा, कोणतेही आपल्याला 4 सोडवायचे आहेत। तर यामधलं आपण बघूया, म्हणजे व्यवस्थापन समिती आहे, नवीन आर्थिक धोरण आहे, नाममात्र सभासद आहे, त्यानंतर लवाद आणि सहकार प्रशिक्षण खजिनदार हे दिलेले आहेत। त्यानंतर यामधलं पहिलं बघू आपण नवीन आर्थिक धोरण। आपल्या भारत सरकारने 1991मध्ये तत्कालीन अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वात नवीन आर्थिक धोरण स्वीकारलं। त्यानंतर दुसरा मुद्दा यामधील जागतिकीकरणासोबतच उदारीकरण खाजगीकरण हे आणि यामध्ये महत्त्वाचं होतं। त्यानंतर देशासमोरील आर्थिक समस्या ह्या महत्त्वाच्या होत्या आणि भारतीय अर्थव्यवस्थेचा मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार आपण या माध्यमातून केला आहे। त्यानंतर आहे आपलं लवाद, सहकारी संस्थेत निर्माण होणारे वाद सोडविणे तसेच तरतुदीनुसार न्यायनिवाडा करणे हे एकंदरीत लवादामध्ये येतं। त्यानंतर सहकार प्रशिक्षण, यामध्ये एखादे कार्य करण्यासाठी जबाबदारी लक्षात घेऊन ते कार्य करण्यासाठी कौशल्य प्राप्त करणारी त्याच परिस्थितीद्वारे उपलब्ध करून देण्यात येणारे ज्याला आपण सहकार प्रशिक्षण त्या संज्ञेला आपण संबोधतो। यानंतर आहे यामधलं नाममात्र सभासद, संस्थेच्या वस्तू आणि सेवा घेण्याच्या उद्देशाने ज्या व्यक्ती भागभांडवलाची खरेदी करण्याऐवजी केवळ प्रवेश शुल्क भरतात त्या नाममात्र सभासद समजल्या जातात। यानंतर आपला खालील विषयावर सोमत लिहा, कोणतेही 2 आपल्याला सोडवायचे आहेत। तर हे यापैकी आपण पहिलं बघूया, सहकारी संस्था राखीव निधी उभारतात। तर यापैकी सहकारी संस्था राखीव निधी उभारणे ही कायदेशीर बाब आहे,
त्याची उपयुक्तता पुढीलप्रमाणे आहे. यामधील पहिला मुद्दा आहे स्वस्त आणि सुलभ मार्ग. राखीव निधीमुळे संस्थेला भांडवल उभारणी करता येते. त्यावर व्याज अथवा लाभांश द्यावा लागत नसल्याने हा मार्ग स्वस्त आणि सुलभ असतो. दुसरा आहे पत व प्रतिष्ठा. राखीव निधीमुळे संस्थेची आर्थिक स्थिती भक्कम असते. परिणामी संस्थेच्या बाजारपेठेतील पत व प्रतिष्ठा सुधारते. तिसरा मुद्दा आहे आर्थिक स्थैर्य. राखीव निधीच्या उभारणीमुळे सहकारी संस्थेला आर्थिक स्थिरता प्राप्त होते. त्यामुळे सहकारी संस्थेला भविष्यात येणाऱ्या आर्थिक अडचणीवर मात करता येते. चौथा आहे विकास व विस्तार. सहकारी संस्थेला राखीव निधी उभारला गेल्यास संस्थेला भांडवलाच्या माध्यमातून विकास व विस्तार हा साधता येतो. आपल्या सभासदांना जास्तीत जास्त सेवा पुरवता येतात. त्यानंतर आपण दुसरं बघूया. दुसरं आहे आपलं जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची वाढती थकबाकी ही गंभीर समस्या बनली आहे. वरील विधानाशी मी सहमत आहे. नंबर 1, वित्त हे वित्तीय संस्थेचे जीवनदायी रक्त आहे. त्यांचा पुरवठा आटल्यास संस्थेच्या कामकाजावर प्रतिकूल परिणाम होत असतो. दुसरा आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक प्राथमिक पतपुरवठा सहकारी संस्थांना कर्ज पुरवठा करते. या बहुसंख्य संस्था अकार्यक्षम असल्याने त्यांची थकबाकी उत्तरोत्तर वाढत जाते. तिसरा आहे प्राथमिक पतपुरवठा सहकारी संस्था आर्थिक अडचणीत सापडल्या आहेत. त्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने दिलेल्या कर्जाची परतफेड करण्यास असमर्थ आहेत. चौथं, वाढती थकबाकीमुळे खेळत्या भांडवलाचा ओघ आटत चालला आहे आणि राजकारणी व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे थकीत कर्जाची वसुली करता येत नाही. पाचवा आहे त्यामुळे आज महाराष्ट्रातील बहुसंख्य जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आर्थिक अडचणीत आपल्याला सापडलेल्या दिसतात. नंतरचा आपला जो प्रश्न आहे तो फरक स्पष्ट करा आहे. कोणतेही 3 आपल्याला सोडवायचे आहे. तर यापैकी जी आपली आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि राज्य सहकारी बँक, क्रियाशील सभासद आणि सहयोगी सभासद, भाग आणि कर्ज रोखे. तर यापैकी आपण पहिली बघूया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि राज्य सहकारी बँक. तर यापैकी जी आहे तर ती जिल्हा मध्यवर्ती एकाच प्रदेशातील सर्व प्राथमिक पतसंस्थांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या मध्यवर्ती किंवा संघीय बँकेला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणतात. तर राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकाच्या संघास राज्य सहकारी बँक म्हणतात. याचे सभासदत्व जे आहे जिल्ह्याच्या प्राथमिक सहकारी पतसंस्था व इतर सहकारी संस्थांना सभासदत्व दिले जाते. आणि यामध्ये राज्याचं आहे राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, सहकारी प्रक्रिया संस्था आणि राज्य पातळीवरील अल्प अन्य सहकारी संस्थांना सभासद. कार्यक्षेत्र जे आहे जिल्हा मध्यवर्तीचं एका जिल्ह्यापुरतं मर्यादित असतं. अपवादात्मक परिस्थितीत 2 जिल्ह्यासाठी एक बँक असते आणि याचं संपूर्ण राज्य हे तिचे कार्यक्षेत्र असते. त्यानंतर प्रमुख कार्य जिल्ह्यातील सहकारी संस्थांवर कर्ज पुरवठा करणे आणि राज्य बँकेचं राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना कर्ज पुरवठा करणे. यानंतर दुसरं आपण बघूया क्रियाशील सभासद आणि सहयोगी सभासद. तर याचा अर्थ आहे सभासदत्वाच्या सर्व अटी पूर्ण करणाऱ्या भागधारकास व्यक्तीला क्रियाशील सभासद म्हणतात. सहयोगी सभासदमध्ये नियमित सभासदाबरोबर ज्या व्यक्तीने संयुक्तपणे भागधारणा केली असेल त्या व्यक्तीला सहयोगी सभासद म्हणतात. त्यानंतर भाग प्रमाणपत्रावर नाव. तर भाग प्रमाणपत्रावर प्रथम क्रमांकावर क्रियाशील सभासदाचे नाव असते. त्यानंतर आहे इकडं भाग प्रमाणपत्रावर द्वितीय क्रमांकावर सहयोगी सभासदाचे नाव असते. मतदानाचा अधिकार जो आहे क्रियाशील सभासदाला संस्थेच्या सभांच्या कामकाजात सहभागी होण्याचा आणि मतदान करण्याचा अधिकार असतो. त्यानंतर इकडं नियमित सभासदाच्या अनुपस्थितीत सहयोगी सभासदाला संस्थेच्या सभाच्या कामकाजात सहभागी होण्याचा आणि मतदानाचा अधिकार असतो. तसेच व्यवस्थापनात सहभाग. क्रियाशील सभासद संस्थेच्या निवडणुकीत सहभागी होण्याचा आणि निवडून आल्यास व्यवस्थापनात सहभागी होण्याचा अधिकार असतो. त्यानंतर सहयोगी सभासद संस्थेच्या निवडणुकात सहभागी होण्याचा आणि निवडून आल्यास व्यवस्थापनात सहभागी होण्याचा अधिकार नसतो. यानंतर यामधील 5वा जो प्रश्न आहे संक्षिप्त टिपाली या कोणतेही 2 आपल्याला 4 मार्कासाठी आहे. यापैकी पहिलं बघूया आपण सहकार आयुक्त व निबंधकाचे अधिकार. पहिला आहे नोंदणीविषयक पडताळणी करणे. दुसरा आहे उपविधीस मान्यता. तिसरा आहे सहकारी संस्थेची पुनर्रचना आणि चौथा आहे सभाविषयक अधिकार. त्यानंतर सहकार चळवळी पुढील आव्हानावरील उपाय. त्यामध्ये आहे कार्यक्षमता वाढविणे. दुसरा आहे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे. तिसरा मुद्दा लिहावा कर्मचारी प्रशिक्षण आणि चौथा आहे तज्ज्ञ व अनुभवी व्यवस्थापकाची नेमणूक. यानंतर यामधील कारणे लिहा आहे कोणती 2, 4 दिलेले असतात त्यापैकी आपल्याला 2 लिहायचे आहे. तर यामधलं आहे नागरी सहकारी बँकेच्या कामकाजात अनेक समस्या असतात. दुसरा आहे सहकार आयुक्त व निबंधक हा कठोर प्रशासक असतो.
तर यापैकी आता पहिलं आपण बघूया, सहकार आयुक्त व निबंधक हा कठोर प्रशासक असतो. त्यामध्ये सहकारी संस्थेचा कारभार यावर नियंत्रण ठेवावे. तसेच दुसरं यामध्ये दंडात्मक कार्यवाही तो करू शकतो. त्यानंतर आहे प्रशासकाची नेमणूक जर काही भ्रष्टाचार असेल तर. त्यानंतर आहे सहकारी संस्थेच्या व्यवहारावर नियंत्रण. त्यानंतर आहे आर्थिक व्यवहाराची तपासणी. आणि यामधील बघूया आपण आता पहिलं, नागरी सहकारी बँकेच्या कामकाजामध्ये अनेक समस्या असतात. तर नागरी सहकारी बँकेत अनेक समस्या असतात. यामध्ये नागरी सहकारी बँकेचे कर्मचारी प्रशिक्षित नसतात. तसेच नागरी सहकारी बँक आपल्या ग्राहकांना प्रामुख्याने अनुत्पादक कर्जाचा पुरवठा करते आणि अनुत्पादक कर्जाची वेळेच्या वेळी वसुली करणे कठीण असते. तसेच थकीत कर्ज उत्तरोत्तर वाढ होते. त्यानंतर चौथं, नागरी सहकारी बँकेवर रिझर्व्ह बँक आणि राज्य शासनाचे असे दुहेरी नियंत्रण असल्यामुळे त्यातून व्यवस्थापनाच्या आणि व्यावसायिक अडचणी उद्भवतात. यानंतर यामधील जो प्रश्न आहे आपला, कारणे लिहा हा अशा पद्धतीनं आपण लिहावा. त्यानंतर अध्यक्षाला निर्णायक मत देण्याचा अधिकार असतो, हे आपण प्रश्न लिहू शकता. यानंतर आहे खालील प्रश्नाची उत्तरे. तर यामध्ये जे आहे, नियोजित सहकारी संस्थेसाठी नाव राखून ठेवण्याबाबत निबंधकास विनंती करणारे पत्र. दुसरं आहे, सहकारी संस्थेच्या सभासदत्वाचा अर्ज नामंजुरीचे पत्र लिहा. तिसरा आहे, सहकारी संस्थेची वैधानिक पुस्तके. तर यापैकी आपण पत्रही लिहू शकता किंवा जे आपल्याला योग्य वाटेल तो प्रश्न लिहिता येतो. यानंतर यामधला प्रश्न जो आहे, म्हणजे 8वा, सहकारी संस्थेच्या सभासदाचे अधिकार आणि जबाबदाऱ्या सविस्तरपणे स्पष्ट आपल्याला करायच्या आहेत. आणि दुसरा याला और आहे, महाराष्ट्र राज्य म्हणजे महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 हिशेब तपासणीबाबतच्या कायदेशीर तरतुदी स्पष्ट करायच्या आहेत. तर यापैकी आपल्याला जो योग्य वाटेल तो प्रश्न आपण दीर्घोत्तरीमध्ये मुद्देसूद लिहिणं गरजेचं आहे. तर नागरी संस्थेच्या सभासदाचे अधिकार जे आहे, तर ते अधिकार आणि जबाबदाऱ्या जे आहे, अधिकार भाग प्रमाणपत्र विषयक आहे, सभाविषयक, व्यवस्थापनात सहभाग, निबंधकाकडे अर्ज करण्याचा अधिकार, लाभांश व अन्य प्राप्ती, वारसाबाबत अधिकार, जबाबदाऱ्या जे नियमांचे पालन केले पाहिजे, संस्थेच्या सभासदांनी अर्ज करताना संस्थेच्या नियमाचे पालन करण्याविषयीचे प्रतिज्ञापत्र दिले. त्यानंतर संस्थेच्या देणी वेळेच्या वेळी अदा करणे, सत्य माहिती पुरवणे. चौथा आहे, सभांना उपस्थित राहणे. 5वं, संस्थेचे हित व प्रतिष्ठा जोपासणे आणि देयता. 6वं. अशा पद्धतीनं हे आपण उत्तरे लिहिल्यास आपल्याला चांगले मार्क मिळेल. ही होती मित्रांनो छोटीशी अपडेट. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.